मी वैशाली देशमुख, बेसिक कॉस्मेटॉलॉजी आर्मी इथे कार्यरत आहे। आज मी थ्रेडिंग हे प्रॅक्टिकल शिकवत आहे। सर्वात प्रथम थ्रेडिंग करताना आपल्याला क्लायंटला ग्रिपिंग करणे महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ट्रॉली सेटिंग करणे सुद्धा महत्त्वाचं आहे। ट्रॉलिंग आणि थ्रेडिंगला लागणारे साहित्य आपल्याला थ्रेडिंगचा दोरा 40 नंबरचा, सीझर, पावडर, ॲस्ट्रिंजंट आणि छोटी कात्री हे साहित्य लागते। सर्वात प्रथम आपल्याला थ्रेडिंग करताना क्लायंटचे केसांची ग्रोथ कशी आहे, जाड आहे की बारीक आहे, आकार कुठला आहे यानुसार आपल्याला थ्रेडिंग करायचं असते। थ्रेडिंग करताना जो आकार असते क्लायंटचा तो नॅचरल असते, फक्त आपल्याला त्याचा आजूबाजूला शेप देऊन तो आपल्याला व्यवस्थित करायचा असते। आणि अशा पद्धतीने आज आपण थ्रेडिंगचं प्रॅक्टिकल बघूया। सर्वप्रथम आपल्याला कस्टमरला पावडर लावून घ्यायचं आहे। पावडर याच्यासाठी लावतो आपण की जे बारीक केस असतात ते केस आपल्याला दिसणार आणि जे घाम वगैरे आलेला असेल तो घाम सुद्धा पावडरने कमी होऊन जाते। आणि कस्टमरला मग वरच्या साईडला पकडायला लावायचं आणि खालच्या साईडला पकडायला लावायचं। आणि कस्टमरच्या उजव्या साईडला आपण समोरून थ्रेडिंग करणार आहे। ज्या डायरेक्शन आहे त्या डायरेक्शननं आपण केस आपण थ्रेडिंग करून उजव्या साईडची थ्रेडिंग आपण पूर्ण केली। आता डाव्या साईडची थ्रेडिंग करायची आहे। डाव्या साईडची जेव्हा थ्रेडिंग करायची असते तेव्हा कस्टमरच्या मागच्या साईडने आपल्याला उभं राहायचं असते। सुरुवातीला आपल्याला समोरून सुरुवात करायची आणि मग मागच्या साईडने जायचे। परत जर आधीच आपण जर मागून सुरुवात केली तर मग आपल्याला समोरची केसाची लेवल आपल्याला कळत नाही। त्यामुळे सुरुवातीला करायची म्हणजे जेणेकरून हे जे केस आहे ते स्ट्रग आपल्या आतून जास्त काढले जाणार नाही। आणि नंतर वरच्या भागावर सुद्धा आपल्याला आकार करून द्यायचा आहे। नंतर मधले पडायचे झाल्यानंतर आपल्याला सीझरने आपल्याला जे वाढलेले केस आहेत ते कापून घ्यायचे। लावून परत केस काढल्यानंतर रोम छिद्र ओपन होतात तर थोडं ॲस्ट्रिंजंट किंवा मसाज क्रीम लावून त्याला थोडं मसाज देऊन द्यायची। आणि अशा पद्धतीने आपल्याला थ्रेडिंगचं प्रॅक्टिकल करायचं असतं।